अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभनी न्यूज़ महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। आज तारीख 26 जून 2025 गुरुवार के रोज परभनी कांग्रेस कमेटी आयोजित छत्रपति शिव फुले शाहू अंबेडकर जयंती महोत्सव समिति की ओर से छत्रपति शाहू महाराज इनकी जयंती के अवसर पर कांग्रेस जिला कार्यालय राजीव भवन कांग्रेस कमेटी में शाहू महाराज इनके प्रतिमा को कांग्रेस के पूर्व उप महापौर भगवान राव वाघमारे इनके हाथों पुष्पमालाएं अर्पण करते हुए अभिवादन किया गया। इस समय परभनी जिला महानगर जिला अध्यक्ष नदीम इनामदार, समिति पूर्व सभापति गुलमीर खान, पूर्व नगर सेवक विनोद कदम, सलीम तांबोली, दिगंबर खरोड़े, युवा जिला अध्यक्ष एवं समिति अध्यक्ष अमोल जाधव, सुहास पंडित आदि इस समय मौजूद थे। पुलिस मुख्यालय में 1000 पेड़ लगाए गए। नए नियुक्त पुलिस अधिकारियों द्वारा वृक्षारोपण। परभनी जिले के कर्तव्यदक्ष एसपी रविंद्र सिंह संतोष सिंह परदेसी ने नए नियुक्त पुलिस अधिकारियों के सहयोग से पुलिस मुख्यालय में 1000 पौधे लगाने का संकल्प कर दिया है। पुलिस अधीक्षक रविंद्र सिंह संतोष सिंह परदेसी आगामी वृक्षारोपण सप्ताह की संकल्पना के अनुरूप स्वदेशी और बड़े पैमाने पर वृक्षों के पोषण की दृष्टि से परभनी पुलिस बल के 100 नए शामिल हुए पुलिस अधिकारियों द्वारा 10-10 पेड़ लगाए गए हैं। इन पेड़ों को उन्होंने गोद लिया है। उन्हें उन पेड़ों के पालन पोषण की जिम्मेदारी दी गई है कि सभी पेड़ों को पोषण हो सके। ये कार्रवाई पुलिस अधीक्षक रविंद्र सिंह परदेसी इनके मार्गदर्शन में अतिरिक्त एसपी यशवंत काळे, रिजर्व पुलिस निरीक्षक रवि बांते, पुलिस अमलदार महेश पांगरकर, धुरी सुनंदा साहब ने इरफान शेख, पप्पू, जावेद खान, मकसूद खान और सभी नए नियुक्त पुलिस अमलदारों के नेतृत्व में की गई। आज तारीख 26 जून 2025 गुरुवार के रोज परभनी जिला युवक कांग्रेस की ओर से विधायक बबन राव लोनीकर द्वारा किसानों के खिलाफ कपड़े, जूते, साड़ी, मोबाइल और पैसे भेजकर दिए गए बयान के विरोध में महात्मा ज्योतिबा फुले प्रतिमा के क्षेत्र में सार्वजनिक विरोध प्रदर्शन किया गया और उन्हें ये सब चीजें कोरियर द्वारा वापस की गई। एक सभा में बबन राव लोनीकर इन्होंने विवादित बयान देते हुए कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आपके पिता को बीज बोने के लिए पैसे दिए, हमने आपको कपड़े दिए। इस बयान का विरोध करते हुए युवा जिला अध्यक्ष अमोल जाधव ने परभनी में महात्मा ज्योतिबा फुले प्रतिमा क्षेत्र में विरोध प्रदर्शन किया और कहा, भारतीय जनता पार्टी के नेता पिछले 10 वर्षों से किसानों के खिलाफ नारे लगा रहे हैं और उनका किसानों से कोई लेना देना नहीं है, ना ही कोई सरोकार है। भाजपा के नेता अंग्रेजों के स्वदेशी संस्करण है। लोकतंत्र में इस भाषा का इस्तेमाल करने वाले संविधान विरोधी है। मोदी के कपड़े और जूते लोगों की वजह से है। विधायक सांसद जनता की वजह से ही है। कार में डीजल, हवाई जहाज की टिकट नेतृत्व लोगों की वजह से है। संवैधानिक पद लोगों की वजह से है। साथ ही कांग्रेस और युवा कांग्रेस के पदाधिकारियों ने भाजपा सरकार और उसके नेताओं के खिलाफ नारे लगाए। साथ ही कोरियर पोस्ट द्वारा बबन राव लोनीकर के घर पर कपड़े, जूते, साड़ी, मोबाइल फोन और पैसे भेजे गए और बबन राव लोनीकर इनके तस्वीर को जूते मारते हुए निषेध दर्शाया गया। इस आंदोलन में युवक कांग्रेस पदाधिकारी प्रदीप सोनटक्के सर, उप सभापति अजय चौहान, सुहास पंडित, दिगंबर खरोड़े, वैजनाथ देवकते, श्रीराम जादव, अंगद सोंगे, सज्जी अहमद खान, तानाजी भोले, शेख नबी, राम कुरे, विजय मोरे, राज भैरट, इसके अलावा बड़ी संख्या में पदाधिकारी मौजूद थे। भारतीय जनता पक्षाचा माजी मंत्री आणि परतूरचा आमदार बबनराव लोणीकर यानं शेतकऱ्याबद्दल अतिशय वाह्यात आणि अपशब्द काढलेले आहेत। तो शेतकऱ्याला म्हणतो, तुझ्या बापाला पेरणीला पैसे आम्ही द्यायलो, तुझ्या घरी मोबाईल रिचार्ज आम्ही भरायलो, तुला घालायला चप्पल आमचे, तुला घालायला कपडे आमचे। अरे बबनराव, तू विसरू नको, त्या जगाचा देशाचा पोशिंदा शेतकरी आहे, त्याच्या म्हणण्यावर तू जगायला आणि काय ती पैशाची मिजाज। आणि आम्हाला सांगतो ही तुला घालायला जोडे आम्ही देतो, हे तुझ्या घालायला कपडे, तुझ्या बायकोला साडी, हे खर्चायला तुला पैसे आणि मोबाईल हे घे आणि सगळी आमदारकी सोडून तुझी शेतात काम करून दाखव, मग लोकायला बोल। लोकायला बोलणं सोपं आहे बबनराव, पण यापुढे तू याच्यापुढे शेतकऱ्याबद्दल काही बोलशील तर तुला महाराष्ट्रात फिरणं मुश्किल करू तुला सांगू इच्छितो। पुरोगामी महाराष्ट्र असं म्हणतो, छत्रपती शाहू फुलेंचा महाराष्ट्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभूमी असलेला हा महाराष्ट्र, कर्मभूमी असलेला हा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या जीवावर मतदान मागून सत्तेवर आलेली ही भारतीय जनता पार्टीची मुजोरी आहे, ही जास्त दिवसेंदिवस वाढत आहे। मागच्या 2-3 महिन्यापूर्वी या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणले की शेतकऱ्यांनी त्यांच्या पीक विमा योजनेला चुना लावला आणि त्यानंतर परत आता एक माजी मंत्री आणि आमदार परतूरचे बबनराव लोणीकर, खरं तर या महाशयांना महामूर्ख असं म्हणावं, महामूर्खापेक्षाही पलीकडची एखादी जर शिवी असेल तर ती द्यावी अशी वाटते। परंतु कुठल्याही प्रकारचं तारतम्य न बाळगता अगदी खालच्या थराला जाऊन
जसं ज्या पद्धतीने यांचे वक्तव्य आहेत आणि शेतकऱ्यांसोबतची वागणूक आहे याच जनतेसमोर आलेली आहे। आणि हा खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी, ज्या शेतकऱ्यांबद्दल संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांनी, त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या काठीच्या शेतकऱ्याच्या देठाला सुद्धाही हात लागला नाही पाहिजे। इतका सन्मान करणाऱ्या शेतकऱ्याबद्दल इतकं अपमानजनक जर हे लोक बोलत असतील, यांच्या मनात भावना असतील, तर अगदी या लोकांना जिथे दिसतील तिथे जोड्याने मारलं पाहिजे। यांना महाराष्ट्रामध्ये फिरायला सुद्धा यांना फिरू दिलं पाहिजे। बबनरावांना आमची ही युवक काँग्रेस परभणीतर्फे आमची ही तुम्हाला सूचना म्हणण्यापेक्षा आम्ही तुम्हाला धमकी देतो की तुम्ही या परभणी जिल्ह्यामध्ये पाय ठेवून दाखवा। परभणी जिल्ह्यामध्ये परभणी युवक काँग्रेसचा कार्यकर्ता तुम्हाला जिथे भेटतात तिथे तुम्हाला नाही त्या बुटानं नाही त्या मोबाईलनं मारलं तर काय म्हणा तुम्ही। अहिल्यानगर स्थित राष्ट्रवादी अजित पवार गुट पार्टी के विधायक संग्राम जगताप द्वारा मुस्लिम समुदाय के खिलाफ इस्तेमाल की गई अभद्र भाषा के विरोध में निषेध दर्शाते हुए उन्हें निलंबित करने के लिए सोनपेट तहसीलदार के माध्यम से महाराष्ट्र के महामहिम राज्यपाल को निवेदन दिया गया। इस समय अजीत शेख, गौस कुरैशी, शिवाजीराव कदम, लक्ष्मीकांत कांदे, कुरैशी, खुर्शीद अंसारी, यूसुफ शेख, फेरोज शेख, मतीन राज, वाजिद राज, मुस्लिम, अजहर शेख, कासिम शेख, अब्दुल शेख के अलावा मुस्लिम समुदाय के और अन्य समाज के लोग इस समय मौजूद थे। 5 दिवसाखाली अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी मुस्लिम समाजाबद्दल भर सभेमध्ये अपशब्द आहे, त्याबद्दल समाजाची तीव्र भावना दुखावली आहे। लोकप्रतिनिधी हा जनतेमधून निवडून गेल्यानंतर संविधानाची शपथ घेतो। मी लोकांबद्दल ममत्वभाव आकाश कधीच बाळगणार नाही, हे शपथ घेऊन सुद्धा एखाद्या विशिष्ट समाजाबद्दल असे अपशब्द वापरणे म्हणजे कुठेतरी या समाजाला जाणीवपूर्वक खच्चीकरण करायचा प्रयत्न चालू आहे। आणि छोटीशी TRP साठी असे अपशब्द वापरणाऱ्या आमदार संग्राम जगतापाबद्दल महामहिम राज्यपाल यांना आम्ही समाजातर्फे निवेदन दिलेलं आहे। तहसीलदार साहेबांमार्फत या ठिकाणी सर्व मुस्लिम समाज सोबत आहे। तहसील येथे अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी मुस्लिम समाजाबद्दल जे काही शब्द वापरलेले आहेत ते शब्द निंदनीय आहेत। आणि ह्या महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र समाजसुधारकांचा महाराष्ट्र आहे, संतांचा महाराष्ट्र आहे। परंतु या महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम या ठिकाणी जबाबदार लोकप्रतिनिधी करत आहेत। तर त्या शब्दाच्या निषेधार्थ सोनपेठ तहसील येथे निवेदन दिलेलं आहे। आणि आमदार संग्राम जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं अजित पवार गटाने या ठिकाणी निलंबित करावं, म्हणजे पुढे कोण्या आमदाराची हिंमत होणार नाही की समाजामध्ये बोलताना आपण कोण्या समाजाविषयी एक वेगळा संदेश देत आहोत, ही हिंमत होणार नाही। तर असा आज आम्ही निवेदन सोनपेठ तहसीलला दिलेलं आहे। आणि हेच नाही तर महाराष्ट्रामध्ये असे बेजबाबदार वक्तव्य या ठिकाणी बरेच लोकप्रतिनिधी करीत आहेत। परंतु हा महाराष्ट्र समाजसुधारकांचा, संतांचा, पुरोगामी विचारांचा, महामानवांचा महाराष्ट्र असल्यामुळं या महाराष्ट्रामध्ये किती समाजामध्ये ते निर्माण करण्याचा कुणी जरी प्रयत्न केला तरी महाराष्ट्रातली ही तमाम जनता आपली सहनशीलता या ठिकाणी सोडणार नाही। जाणीवपूर्वक या ठिकाणी समाजामध्ये ते निर्माण होऊन या महाराष्ट्राची शांतता भंग होण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु असं काही होणार नाही। परंतु हे जे काही लोकप्रतिनिधी या ठिकाणी बेजबाबदार वक्तव्य करीत आहेत त्याबद्दल त्यांच्या पक्षानं, हायकमांडनं या ठिकाणी त्यांच्या आमदारकीविषयी या ठिकाणी निर्णय घ्यावा, नाहीतर येणाऱ्या भविष्यकाळामध्ये यांना या महाराष्ट्राची जनता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये धडा शिकविणार आहे। पुरानी बीमारियों की शर्तिया इलाज, घुटने के दर्द, शुगर, बवासीर, गुर्दे की पथरी, सफेद दाग, हार्ट अटैक, अस्थमा, एलर्जी, दाग कोड़ की बीमारी, गांठियों से पीड़ित अन्य बीमारियों से परेशान होते तुरंत संपर्क करें। डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र। एड्रेस तलाठी कार्यालय के पीछे, बसमत रोड, परभणी। समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक, शाम 5 बजे से रात 9 बजे तक। मोबाइल नंबर 9921691008।
आज श्री शाहू महाराज ने रखी सामाजिक समानता की नींव। प्रोफेसर विठल कांगने इन्होंने अपने भाषण में कहा, सामाजिक परिवर्तन लाने के लिए उन्होंने अपने बेटी का अंतर्जातीय विवाह कर समाज में अन्य लोगों को प्रोत्साहित कर एक आदर्श स्थापित किया। अछूत समुदाय को व्यवसाय करने का अवसर देकर उन्होंने सामाजिक न्याय की स्थापना की। उनकी जयंती मनाते हुए प्रोफेसर विठल कांगने ने समाज के समानता के आधार पर ही समाज निर्माण करने की अपील की। प्रोफेसर विठल कांगने धम्म मैत्री संवाद अभियान की ओर से बी रघुनाथ सभागार में आयोजित लोक राजा राजश्री शाहू महाराज जयंती समारोह के मुख्य वक्ता के रूप में बोल रहे थे। कार्यक्रम का उद्घाटन परभनी शहर महानगर पालिका के आयुक्त धैर्यशील जादव इनके द्वारा श्री शाहू महाराज के तस्वीर को पुष्पमालाएं अर्पित करते हुए किया गया। कार्यक्रम के अध्यक्ष स्थान पर वना मकरवी के सहायक कुल सचिव सुरेश हिवराळे ये थे। कार्यक्रम के स्वागत अध्यक्ष गौतम मुंडे, भदंत मुदितानंद ठेरो, रिपाई के ज्येष्ठ नेता डीएन धाबाड़े, अनुभाई वायवर, सुनीता ताई साळवे, सुशील कांबळे, प्रोफेसर डॉक्टर प्रवीण कनकुटे, करण गायकवाड़, कचरूदादा गोड़बोले, संजय भराड़े आदि प्रमुख उपस्थिति इनकी रही। समारोह की शुरुआत शायर दासराव पुंडगे, ढोलकी सम्राट सुभाष जोगदंड और संत ने गीत प्रबोधन के माध्यम से राजश्री शाहू महाराज के जीवन पर सांस्कृतिक प्रस्तुति दी। कार्यक्रम का संचालन संजय बकाटे पत्रकार इन्होंने किया। इस कार्यक्रम को कामयाब बनाने के लिए निमंत्रक गौतम भराड़े, एम बरे, सुधाकर श्रीखंड, रामराव तुसुंद्रे, सुनील पवार, भूषण मोरे, रवि वावळे, एडवोकेट सुमन उफाळे, एडवोकेट मयूरी सिरसाट, सुमित्रा लझड़े, पूर्णिमा हेंगड़े, रेखा पाईकराव आदि इस समय मेहनत लेते हुए नजर आए। शाहू महाराज म्हणजे सर्वांनी प्रथम म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार जनमानसात रुजवण्याचं काम ज्या राजाने केलं, जो राजा ज्याने कुठला जातीभेद पाहिला नाही, गंगाधर कांबळे नावाच्या व्यक्तीला ज्यांनी सत्यशोधक हॉटेल टाकून त्या ठिकाणी चहा पिला आणि पहिल्यांदा जी विषमता या महाराष्ट्रामध्ये होती, देशामध्ये होती, ती कुठतरी लाथाडून समता कशी आणता येईल हे काम राजश्री शाहू महाराजांनी केलं आहे। तो राजा कुठला एका जाती धर्माचा नसताना तो लोकांचा राजा आहे म्हणून सर्व लोकांनी संजयजी असतील, गौतमदादा असतील यांच्या निमंत्रकावरून आलेले सर्व मान्यवर यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या चरित्रावर विचारांवर प्रकाश टाकण्याचा काम केला। हा कार्यक्रम बी रघुनाथ या ठिकाणी पार पडला आणि परभणीतील असंख्य युवक, वैचारिक, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना मानणारा वर्ग या ठिकाणी उपस्थित होता। त्या ठिकाणी मला बोलण्यास संधी दिली। सर आज बोलताना आपण म्हणाला 31 मे आहे जागतिक तंबाखू विरोधी दिवस। मुख्य गोष्ट काय बाबा की व्यसन, पहिल्यांदा मायबापांनी एक विनंती आहे की त्यांनी हे चेक करणं गरजेचं आहे की आपल्या मुलाचा आयडल कोण आहे। सध्या जेलमधून सुटणारा 302, 307 आरोपी येणाऱ्या युवकांचा आदर्श असेल तर हा महाराष्ट्र घडवण्यात आपण कुठेतरी कमी पडलो। म्हणून आपल्या लेकराचा आदर्श फुले शाहू आंबेडकर पाहिजे, आपल्या लेकरांचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे, आपल्या लेकरांचा आदर्श ज्यांनी देश घडवला आहे, स्वतःच्या भौतिक सुखाचा त्याग करून देश घडवण्याचं काम केलं आहे, ते जर वैचारिक विचारपुरुष आपले आदर्श असतील नक्कीच महाराष्ट्रामध्ये देशामध्ये परिवर्तन होईल। मागच्या काही दिवसांत महापुरुषांचे पुतळे या ठिकाणी आहेत। तर बाबा राजश्री शाहू महाराज यांना देखील 26 जून ज्याला आपण सामाजिक न्याय दिन म्हणतो, या दिनी राजश्री शाहू महाराजांना लोकराजांना अभिवादन करण्यासाठी पुतळा आवश्यक आहे। तो पुतळा मनपामध्ये लवकरच मनपा आयुक्त असतील, त्यानंतर आपली जी संघटना असतील, बाबासाहेब आंबेडकर वैचारिक विचार मंच असतील, संजय भाऊ असतील, गौतमदादा असतील, या सर्वांच्या वतीनं आमच्या देखील सहकार्यातून लवकरच हा पुतळा या ठिकाणी उभारला जाईल। आयुक्तांनी तसं पाठपुरावा करावा आणि ते करत आहेत असं देखील त्यांनी इथं आश्वासन दिले। शाहू महाराजच्या तर प्रत्येक समाजसुधारक विचारवंताच्या जयंतीनिमित्त असे उपक्रम घेऊन 10 नाही 10तला एक जरी सुधारला तर देश घडवण्यामध्ये त्याचं कुठेतरी योगदान होईल, म्हणून हे कार्यक्रम घेणं गरजेचं आहे। थँक्यू। आज तारीख 26 जून 2025 गुरुवार के रोज परभनी में महावंदना एवं वृक्ष मित्र कैलाश गायकवाड़ के माध्यम से श्री शाहू महाराज की 151वीं जयंती के अवसर पर वृक्षारोपण किया गया। ग्लोबल वार्मिंग और जलवायु परिवर्तन के 2 मुद्दों को ध्यान में रखते हुए राजर्षि शाहू महाराज की 151वीं जयंती के अवसर पर परभनी स्थित बाजार के शमशान भूमि में वृक्षारोपण करते हुए अभिवादन किया गया। इस समय भाई कीर्ति कुमार बुरांडे, यशवंत मकरन, कैलाश गायकवाड़, भगवान जगताप, विश्वजीत वाघमारे, प्रोफेसर डॉक्टर आनंद मनोहर, प्रोफेसर डॉक्टर रामप्रसाद खंदारे, पंकज खेड़कर, प्रोफेसर डॉक्टर भीमराव खाड़े आदि उपस्थित थे। वृक्षारोपण कार्यक्रम में वृक्ष मित्र कैलाश गायकवाड़ ने पौधे उपलब्ध कराए। गायकवाड़ कृषि अधिकारी है और वो 2008 से जन भागीदारी से परभनी जिले में वृक्षारोपण और संरक्षण गतिविधियों को क्रियान्वित कर रहे हैं। उन्होंने अब तक तकरीबन 50,000 से अधिक पेड़ लगाए हैं और 1 लाख से अधिक पेड़ वितरित किए हैं। उन्होंने परभनी शहर के गजानन नगर के क्षेत्र के सहित कई शहरों के परिवेश को सुंदर बनाया है। वृक्षारोपण और संरक्षण की इस गतिविधि को निरंतर जारी रखने के कारण उन्हें वृक्ष मित्र कहा जाता है। उन्होंने अपनी अंतिम सांस तक
पेड़ लगाने और उनका संरक्षण करने का संकल्प दिया है। फुले यांनी प्रज्वलित केलेली सामाजिक न्यायाची मशाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हाती सुपूर्द करण्याचं जे अतिशय ऐतिहासिक काम केलेलं आहे ते लोकराजा छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं आहे। विषमतेच्या झळा लोकांना बसू नये म्हणून ज्या सावलीत सगळा महाराष्ट्र बसला होता त्या महाराष्ट्राच्या सावलीचं नाव आहे लोकराजा छत्रपती शाहू महाराज। म्हणूनच लोकराजा छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करताना आपण इथं उन्हाच्या झळा सोसणाऱ्या जी माणसं आहेत त्यांना सावली मिळावी पुढच्या काळामध्ये उन्हाळ्यामध्ये ही भूमिका घेऊन महामंडळाच्या वतीनं या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे। वृक्षारोपणाच्या क्षेत्रामध्ये ज्यांचं अतिशय मोठं काम आहे असे कैलासजी गायकवाड, मराठवाडा कृषी विद्यापीठ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे कार्यरत असणारे आमचे प्राध्यापक डॉक्टर रामप्रसाद कंदारे, ज्ञानोपासक महाविद्यालयामध्ये केमिस्ट्री विषयाचे हेड ऑफ द डिपार्टमेंट प्राध्यापक डॉक्टर भीमराव खाडे सर, लघु उद्योग केंद्रामध्ये अधिकारी असलेले आता सेवानिवृत्त झालेले भगवानजी जगताप, सूक्ष्मजीवशास्त्राचे प्राध्यापक आदरणीय डॉक्टर आनंदजी मनवर सर, विश्वजित वाघमारे, ही सगळी मंडळी या ठिकाणी स्वतः येऊन सोबत आमच्या पंकज खेडकर आणि भाई कीर्तिकुमार बुरांडे या सगळ्यांनी मिळून इथं वृक्षारोपण केलेलं आहे आणि या वृक्षारोपणातून आम्हा सगळ्यांना शाहू महाराजांची जयंती खऱ्याखुऱ्या पद्धतीनं साजरी केल्याचा आनंद आहे। वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला उपस्थित परभणी शहरातील सर्व मान्यवर, क्लायमेट चेंज आणि ग्लोबल वॉर्मिंग हे दोन प्रश्न आता जगाचे प्रश्न झालेले आहेत आणि या दोन प्रश्नामुळे पृथ्वीवरील पूर्ण कवचाचा ॲटमॉस्फिअरचा समतोल बिघडत चाललेला आहे। हा जर आम्हाला समतोल राखायचा असेल तर त्याच्यासाठी सरळ आणि सोपा एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे वृक्षारोपण, ट्री प्लांटेशन ड्राईव्ह। परभणी येथील मान्यवरांनी शाहू महाराजांना अभिवादन करायचं असेल तर आपण कोणता कार्यक्रम घेऊन त्यांना अभिवादन केलं पाहिजे याची जेव्हा चर्चा झाली तेव्हा सर्वानुमते असं ठरलं की शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने जर आम्हाला त्यांना अभिवादन करायचं असेल तर आपण वृक्षारोपण करूनच त्यांना अभिवादन करावं आणि म्हणून परभणी शहरातील मान्यवरांनी एकत्र येऊन आज शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज रोखण्यासाठी आपला एक खारीचा वाटा म्हणून परभणी शहरातील खंडोबा बाजार येथील स्मशानभूमीमध्ये आज वृक्षारोपण केलेलं आहे। निश्चितच ही प्रेरणा घेऊन पावसाळ्याच्या काळामध्ये परभणी शहरातील अनेक संघटना, अनेक मान्यवर या वृक्षारोपणाला घेऊन पुढे जातील। धन्यवाद। नाव वगैरे सांगायचं का? नाही तुम्ही सगळं यस। पर्यावरणाचा समतोल बिघडलेला आहे। या समतोल बिघडण्याच्या पाठीमागं आपणच कारणीभूत आहोत। तर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी झाडं लावणे गरजेचं आहे। तर प्रत्येकानं एक तरी झाड लावायला पाहिजे। आपल्या स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे। जर स्वतः घरापासून सुरुवात केली, नगरापासून सुरुवात केली, शहरापासून सुरुवात केली तर हरित पट्टा होण्यास काहीच वेळ लागणार नाही। तर प्रत्येकानं आपल्या आज शाहू महाराजांची जयंती आहे, त्या जयंतीच्या निमित्तानं या खंडोबा बाजार येथील स्मशानभूमीमध्ये आम्ही मान्यवरांनी सर्वांनी येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेतलेला आहे। तर हा एकदम स्तुत्य कार्यक्रम आहे आणि वृक्ष लावणं हे काळाची गरज आहे। वृक्षामुळेच आपण जिवंत आहोत। आपण म्हणजे आपलं वृक्ष हे ऑक्सिजन देतात आणि 1 मिनिट जरी आपलं श्वास जर ऑक्सिजन जर मिळाला नाही तर आपण जिवंत राहू शकत नाहीत। एकंदरीतच जे काही म्हणजे एकंदरीत जे काही आहे आपण जिवंत आहोत ते वृक्षामुळेच आहोत आणि हे आपल्याला आणि याचा पर्यावरणाचा म्हणजे आपण आपल्यासाठी आपण स्वार्थी झालेले आहोत। या स्वार्थापोटी आपण वृक्षतोड केलेली आहे। फक्त आपणास तोडणं माहीत आहे पण लावणं माहीत नाही। पाण्याचं सुद्धा तसंच आहे, उपसायचं माहीत आहे पण भरणं माहीत नाही। तर पुनर्भरण पण केलं आहे पाण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण पण करायला पाहिजे। प्रत्येकानं आईवडिलांनी मुलांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि मुलांनी आईवडिलाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक जरी झाड लावलं तर आपल्या घराच्या परिसरामध्ये जागा राहणार नाही झाडं लावण्यासाठी। पण हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की प्रत्येकानं झाड लावलं पाहिजे। तर या झाडामुळंच
हे सृष्टी हे ह्या म्हणजे या जीवनसृष्टी या निसर्गानं आपला भरभरून दिलेला आहे, पण आपण त्याची परतफेड करतो म्हणजे परतफेड करण्यासाठी आपण काय करतो याचं आत्मपरीक्षण आपण स्वतः केलेलं पाहिजे. तर सर्वांना विनंती आहे, तर प्रत्येकानं झाड लावलं पाहिजे आणि पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे. खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। बालों का झड़ना, चेहरे के दाग व धब्बे, दीगर समस्याओं का इलाज हमारे पास। हमारे अपने बनाए हुए प्रोडक्ट्स 100% नेचुरल, कुदरती तौर पर इलाज बगैर किसी साइड इफेक्ट के साथ पूरी तरह से कुदरती व खालिश प्रोडक्ट्स आपके सामने बनाए जाएंगे। हमारे खुद के बनाए हुए प्रोडक्ट शिकाकाई, रीठा, आंवला, मेथी, गुड़हल के फूल, भिंगरा, एलोवेरा के जरिए हर्बल ऑयल वो हर्बल शैम्पू बालों का झड़ना व डैंड्रफ को खत्म करने के साथ सर की खुजली को खत्म करे। पतले बालों का इलाज फायदेमंद है, साथ ही बालों को लंबा, घना और खूबसूरत बनाए। चेहरे के दाग, धब्बे, कील, मुहासे, रूखी त्वचा वो चेहरे की झुर्रियां खत्म करे, साथ ही चेहरे को खूबसूरत बनाता है। खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। हमारे पास ऑयल मशीन है जिससे हम आपके लाए गए खोपरा, कलौंजी, बादाम व अन्य सामग्री का तेल निकाल कर देंगे आपके सामने। एड्रेस डॉक्टर हाशमी मिनाज, खान साहब बिल्डिंग के पीछे, दरगाह रोड, परभनी। 8421522947 8669131304। मिलने का समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक और शाम 5 बजे से रात 9 बजे तक। हमारी न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रही है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट्स करें, सब्सक्राइब करना ना भूलें। साथ ही साथ बेल आइकन का बटन जरूर दबाएं ताकि ली हुई हमारी न्यूज़ सबसे पहले आप तक पहुंच सके। इसके अलावा फेसबुक पर भी हमें फॉलो करें। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.